नमस्कार. लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन बाय उषा हिरे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज ब्लाऊज डिझाईन आणि स्लीव्ज डिझाईन पाहणार आहोत, जे की मी आता पूर्ण शिवून घेतलेले आहे ते ब्लाऊज. पण चला डिझाईन तुमच्यासोबत शेअर करते. माझ्या ज्या कोणी मैत्रिणींना ही डिझाईन आवडेल त्यांनी लगेच स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि तुम्ही तुमचे म्हणजे टेलरना सांगू शकता किंवा तुम्ही स्वतः स्टिच करत असता तर तुम्ही शिवू शकता. आणि हो, कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणती डिझाईन आवडलेली आहे ते. तर ही आहे आपली पहिली डिझाईन. अशी मी ही डिझाईन ट्रान्सपरंट घेतलेलं आहे, म्हणजे अर्ध्या ह्याच्यातले अस्तर लावून घेतलेलं आहे आणि 1.25 इंचाच्या कपड्यावर म्हणजे असं आपण फक्त ब्लाऊज पीसची डिझाईन केलेली आहे. इथं अर्ध्यात आपण अस्तर लावलेलं नाही आहे. हे जे दिसतंय ना साईडला, त्याला आपण अस्तर नाही लावलेलं आहे, म्हणून ह्याला ट्रान्सपरंट गळा असं म्हणतात. तर ही डिझाईन पण खूप सुंदर वाटते. घातल्याच्या नंतर तर खूपच असं युनिक वाटते. तर तुम्ही पाहू शकता असं आपण इथून ही जी मागची लेस लावलेली आहे इथपर्यंतच आपलं अस्तर आहे आणि पुढे जी लेस लावली एक इथं साईडला, तिथं आपलं फक्त ब्लाऊज पीसचं कापड आहे. तुम्हाला असं व्हिडिओमध्ये पटकन लक्षात येणार नाही, म्हणून मी असं दाखवून देते. इथून असं आपलं ट्रान्सपरंट आहे आणि खूप छान वाटते. ही डिझाईन खूपच सुंदर आहे. अशा प्रकारे बघा, अशी डिझाईन घेतलेली आहे ती. ही बघा अशा प्रकारे असं पाठीवर पूर्ण घातल्याच्या नंतर खूपच सुंदर वाटतं. ही बघा असं इथून आपलं अस्तर लावून घेतलेले आहे. ही जी मागची जी लेस दिसते तिथून असं पूर्ण अस्तर लावून घेतलेलं आहे आणि पुढची लेस म्हणजे आपण तिथं अस्तर नाही लावलेलं असं. त्याच्यासाठी ह्याला ट्रान्सपरंट गळा म्हणतात. ही झाली आपली पहिली डिझाईन आणि हाताला आपण अशी गोपीबाही केलेली आहे आणि असे सुंदर छोटेसे काठ होते. ह्याचं स्टोनची म्हणजे काठ होते. ह्याला पूर्ण साडीला असे स्टोनचेच काठ आहेत, पण त्याच्यासाठी आपण ही इथं म्हणजे काठ वापरून घेतलेले आहेत आपल्या, म्हणजे आपल्या साडीतलं म्हणजे काठ जे उरलेले असतात ह्याचे ब्लाऊज पीसचे, ते आपण साडीला लावल्या म्हणजे ब्लाऊजला लावल्याशिवाय त्याला असं साडीवरचं मॅचिंग असं वाटत नाही. त्याच्यासाठी आपण काहीतरी म्हणजे आपल्याला डिझाईनही करता आले आणि ही लेस देखील लावता आली, म्हणजे साडीचं जे काठ आहे ब्लाऊज पीसचं ते अशा पद्धतीने आपण ते काठ लावून घेतलेले आहेत आणि असे प्लेट्स घेऊन घेतलेले आहेत. हे प्लेट्स आपण कमी जास्त आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो. आता इथं मी पूर्ण घेतलेले आहे, तुम्ही अर्ध्यात पण घेतले प्लेट्स तरी चालतात. तर अशा प्रकारे आणि हे लटकन, हे बघा असे लटकन घेतले. ही झाली आपली पहिली डिझाईन आणि ही आहे आपली दुसरी डिझाईन. ही देखील डिझाईन खूप ट्रेंडमध्ये आहे आणि स्लीव्ज डिझाईन पण खूपच सुंदर वाटते. दिसायला नाजूक आणि घातल्यावर तर खूपच छान वाटते. तर ही आहे आपली स्लीव्ज डिझाईन. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. हे बघा, हे पण आपले असे काठ आहेत, पूर्ण साडीला काठ आहेत आणि आपण बाहीला पण असे काठ लावून घेतलेत आणि साडी अशी आहे बघा. हे जे प्लेट्स घेतले ना मध्यभागी, आता आपण त्याला पूर्ण प्लेट्स घेतलेले आणि हे असे अर्ध्यातच प्लेट्स घेतले बघा असे. आणि इथं आपण मध्यभागी लेस लावून घेतलेली आहे आणि हे फक्त अर्ध्यात प्लेट्स घेतली. अशी आहे ही दुसरी स्लीव्ज डिझाईन आणि त्याला देखील लटकन आपण असे बघा. साडी अशी हिरवी आहे, म्हणजे ब्लाऊज पण हिरवंच आहे, पण हे ब्लाऊज डार्क हिरवं आहे आणि साडी अशी 2-3 शेडमध्ये आहे, अशी थोडी लाईट थोडी डार्क अशी. तर हे आपण साडीचा कपडा यूज करून घेतलं लटकनसाठी. थोडे डिझाईनसाठी घेतलेलं, त्याच्यातलं उरलेल्या तुकड्यांमध्ये आपण मग अशी लटकन करून घेतली. आणि बॅकनेक डिझाईन तुम्ही पाहू शकता. ही बघा बॅकनेक डिझाईन अशी घेतली. हे असं पानाचा शेप देऊन दिलेला आहे, असं इथून पानाचा शेप दिला आणि अशा मध्यात आपण असे मणी लावून घेतलेले आहे. घातल्यावर ते मणी पण खूप छान वाटतात, त्याच्यामुळे मी मणी लावले. इथं आपण म्हणजे बटनही लावू शकतो, जर आवडत असतील तर बटन लावायचं. आता इथं मी सध्या मणी लावून घेतलेले आहेत आणि बाकीचा हा मटक्याचा शेप दिलेला आहे. मटका गळा असतो की नाही आपलं, त्या पद्धतीने मटक्या गळ्याचा शेप दिलेला आहे आणि हे इथून असं पानाचा शेप देऊन मध्यभागी आपण मणी लावून घेतलेले आहेत आणि फ्रंटला तर आपण असं प्रिन्सेस कट घेतलेलं आहे, जे 3 पीस प्रिन्सेस कट असतं नाही का, योग वगैरे लावून तसं आपण करून घेतलेलं आहे. आणि ही बघा स्लीव्ज डिझाईन, ही बघा बॅकनेक डिझाईन, किती सुंदर वाटते की नाही पाहायलाही. घातल्याच्या नंतर पण खूपच सुंदर वाटते. असे आपले 2 डिझाईन झालेले आहेत. आता ही आहे आपली तिसरी डिझाईन. ह्या ब्लाऊजला पण पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं एम्ब्रॉयडरी पण आहे आणि थोडंसं युनिक पण वाटायला पाहिजे, त्याच्यासाठी आपण असं ही डिझाईन घेतलेली आहे. ही पण डिझाईन खूप सुंदर वाटते. ही बघा अशी डिझाईन घेतलेली आहे आपण. आता इथं अशी पट्टी लावून घेतलेली आहे, जी आता इथं म्हणजे व्हिडिओमध्ये थोडीशी लूज वाटते ही पट्टी, पण घातल्याच्या नंतर थोडासा गळा असा पसरल्यासारखा जो होतो, मग ती पट्टी व्यवस्थित स्ट्रेट बसण्यासाठी आपण इथं थोडीशी ही पट्टी लूज घ्यायची, म्हणजे डिझाईन जेव्हा आपण करतो तेव्हा.
आणि स्ट्रेट जर घेतली मापात तर ती थोडीशी टाईट वाटेल, म्हणजे गळा आपण घातल्याच्यानंतर थोडंसं असं आकसल्यासारखं वाटतं, टाईट वाटतं. त्याच्यासाठी ही पट्टी थोडी लुझिंग घेतलेली आहे. आणि साईडला असे हे बघा खूप आपण चौकडी कापड घेऊन असे मस्त फोल्ड करून घेतलेले आहेत आणि त्याचे त्रिकोण लावलेले आहेत. आणि तिथे एक एक मणी लावून घेतलेले आहेत, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. कारण ही डिझाईन आपल्याला डिझाईन जी असते ती आपल्याला आपल्या मेजरनुसार म्हणजे ॲडजस्टही करायची असते आणि आपल्याला थोडंसं युनिक डिझाईनही पाहिजे असते. आणि साडी अशा कलरची आहे बघा, पाहू शकता तुम्ही. ह्या कलरची साडी आहे. मग मी असं थोडंसं शोल्डरजवळ साडीचा कपडा यूज केला. तसं ही डिझाईन माझ्या कस्टमरने मला सांगितलेली, त्यांना अशी डिझाईन पाहिजे होती तर. आणि स्लीव्ज आपले रेग्युलर स्लीव्ज घेतलेत 3.5चे. आणि ह्याला आपण अशी साडीच्याच कपड्याची नॉड लावलेली आहे. आणि हे लटकन असे सिंगल लटकन पाहिजे होते, मग सिंगल लटकन लावून दिली. आणि फ्रंटला पण तसं काय हे म्हणजे प्रिन्सेस कटच आहे, पाहू शकता तुम्ही ही डिझाईन. अशा प्रकारे आपले हे 3 डिझाईन पाहिले आपण. आणि हे आहे आपले 4थी डिझाईन आहे ही. ही आहे आपली अशी 4थी डिझाईन. तशी ह्याला मी पानाचा शेप दिलेला आहे असं, पण हे स्टोनची लेस लावून घेतली, त्याच्यामुळे ते सिंपल आणि दिसायला खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झाली. हे बघा तुम्ही पाहू शकता, ही पूर्ण स्टोनची लेस आहे. पूर्ण असं पानाचा शेप देऊन दिलेला आहे आणि त्याला स्टोनची लेस लावलेली आहे. स्टोनची लेस तशी थोडी महाग असते, पण दिसायला छान वाटते. त्याच्यासाठी मग कोणाला पाहिजे असेल तर मी कस्टमरना आधी विचारते की अशी लेस ही थोडी महाग असते, आपल्याला घ्यायला गेलो तर पण 50 रुपयाला असं मीटर आहे ही लेस. पण म्हणजे हे स्टोन वगैरे ते पडत नाही आणि साधे पण असतात, पण त्याला थोडी शायनिंग कमी असते. 30 रुपये मीटरचे जे असतात ते. आणि ही 50 रुपये मीटरची लेस आहे, खूप छान वाटते. आणि ह्याचे पण असे बघा 3 लटकन लावून घेतलेले. हे उरलेले काठ ब्लाऊज पीस वगैरे असते, असं असलं की मी म्हणजे जेवढं आपल्याला चांगलं देता येईल कस्टमरला तसं मी असं डिझाईन करून देते. आणि कोणाला आवडत असेल तर अजून वेगळी डिझाईन सांगितली तरी आपल्याला शिवून देते मग. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपले हे 4 ब्लाऊज झालेले आहेत. आणि बाकीचे ब्लाऊज अजून शिवून झालेले आहेत, ते मी हुक लावायला बाहेर दिलेले आहेत. ते आणलेत की अजून आपण दुसरे व्हिडिओ पाहूच त्याचं. तर कसे वाटले तुम्हाला आजचे हे ब्लाऊज डिझाईन? हे बघा, हे आहे आपले पहिल्या ब्लाऊजची डिझाईन. आणि हे आहे आपलं दुसरी डिझाईन. आणि ही आहे आपली तिसरी डिझाईन. आणि ही आहे 4थी डिझाईन अशी ट्रान्सपरंट. चला तर मैत्रिणींनो, असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि असे युनिक डिझाईन पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा. धन्यवाद.